नागपुरी मेजवानी बघणाऱ्यांना पौर्णिमाचा मनापासून नमस्कार। आज मी तुम्हाला ज्वारीच्या धिरड्याची रेसिपी दाखवणार आहे। ज्वारीचं धिरडं ही झटपट होणारी रेसिपी असल्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही नक्कीच करू शकता। टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता, कारण हे धिरडं थंड झाल्यावर सुद्धा खूप छान लागतं। चला मग सुरुवात करूया ज्वारीचं धिरडं करायला। ज्वारीच्या धिरड्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं, अर्धी वाटी रवा घालायचा, पाव वाटी एवढं बेसन घालायचं, एक वाटी दही, आणि 1 वाटी पाणी घालायचं आहे। आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। असं मिक्सरला फिरवल्याने सगळी पीठं छान एकजीव होतात आणि धिरडं खूप छान बनतं। ही पेस्ट आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची। यात आता मी लाल मिरची बारीक चिरून घातली आहे, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घातली आहे, 1 टीस्पून एवढी भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आहे, भरपूर अशी कोथिंबीर घालायची। कोथिंबीरीने खूप छान चव येते, त्यामुळे थोडी जास्त घालायची। आणि आता चवीनुसार मीठ घालायचं। मिक्सरच्या पॉटला थोडंसं पीठ शिल्लक राहिलं होतं, त्यात मी पाणी घातलं आणि ते सुद्धा यात ॲड करून घेतलं आहे। हे पीठ आपल्याला थोडंसं पातळसरच भिजवायचं आहे, त्यामुळे लागेल तसं पाणी ॲड करायचं आणि पीठ छान पातळसर करून घ्यायचं। आता थोडीशी हळद घालायची। हे असं इतपत पातळ आपल्याला ठेवायचं आहे। आता यात अर्धा चमचा इनो किंवा सोडा घालायचा, त्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं तेल घालायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बॅटर आता धिरडे करण्यासाठी अगदी रेडी आहे। आता तापलेल्या तव्यावर थोडासा पाण्याचा हापका मारून घ्यायचा, म्हणजे तव्याचं टेम्परेचर थोडं कमी होतं आणि धिरडं छान बनतं। आता हवं तेवढं बॅटर घालून घ्यायचं आणि हलक्या हाताने पसरवायचं। खूप पातळ नाही करायचं, थोडंसं जाडसर राहू द्यायचं आणि मंद आचेवर आता याला छान शिजू द्यायचं। आता थोडंसं तेल घालून घ्यायचं। जर तुम्ही नॉनस्टिक तवा वापरत असाल तर तुम्ही हे ऑइल फ्री सुद्धा करू शकता। एका बाजूने हे आता व्यवस्थित शिजलेलं आहे, तेव्हा याच्या कडा मोकळ्या करून घेऊया। सगळ्या कडा मोकळ्या करून मगच पलटवायचं, नाहीतर ते तुटू शकतं। दुसऱ्या बाजूने पण याला छान खमंग होऊ द्यायचं। या धिरड्याला झाकायची वगैरे अजिबात गरज पडत नाही, हे असंच व्यवस्थित शिजतं। ज्वारीचं खमंग आणि पौष्टिक असं धिरडं आता रेडी आहे सर्व करण्यासाठी। तेव्हा असं ज्वारीचं धिरडं तुम्ही करून बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह, तोपर्यंत गुड बाय।